दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे माते विठ्ठलाची. विठ्ठल जळीस्तरी भरलेला आहे, सगळीकडे भरलेला असा हा विठ्ठल पांडुरंग आहे. या विठ्ठलाला, हा विठ्ठल जो आहे ह्याला नावारूपाला कोणी आणलं? हो, संतांनी आणलं नाही का? विठ्ठलाला नावारूपाला संताने आणलं. पहिलं पुंडलिक राया संत होऊन गेले. पुंडलिकाने, ह्या पुंडलिक रायाने विठ्ठलाला आणलं नाही का? विठ्ठल म्हणजे काय? भक्तीचा आगर आहे, प्रेमाचा आगर आहे. अहो, ह्या विठ्ठलाला आणायचं कारण एकच, त्याची जी आईवडिलांची भक्ती, त्यांनी जी आईवडिलांना भक्ती केली. पुंडलिक लहानपणी अल्लड होते, कोणाचं ऐकायचं ना, आई वडिलांना सुद्धा कधी ऐकायचे नाही. मात्र ज्या वेळेस आई वडील त्यांचे काशीला निघाले, त्यावेळेस पुंडलिकाला सांगितले, एकुलता एक मुलगा होता पुंडलिक त्यांचा, जनुदेवांचा. परंतु त्यांनी सांगितलं, मी काय हो तुमच्यासोबत येणार नाही, तुम्ही जा दोघे जण. म्हणजे आई वडिलांना तो मान देत नव्हता त्यावेळेस. नंतर काही कालांतराने, थोडेसे दिवस गेल्यानंतर पुंडलिकाला असं वाटलं, कोणीतरी जात होते त्यांच्यासोबत, आपण सुद्धा जाऊया. आणि ती काशी काय म्हणून बायकोला नाही, आपण स्वतः, ती मंडळी चालत जात होती आणि घोड्यावरती स्वार होऊन हे दोघे जण वारीला जात होते. कुठे? काशीला. जात असताना आई वडील भेटले तरी त्यांची विचारपूस सुद्धा पुंडलिकरायांनी केली नाही. आणि पुंडलिकराय पुढे निघून गेले. निघून गेल्यानंतर एका मुक्कामाच्या ठिकाणी कुकुट स्वामींचा आश्रम त्यांना दिसला. त्या ठिकाणी ते बघत होते की इथं हा आश्रम कोणाचा आहे, पाहूया काय चाललेलं आतमध्ये. तर आतमध्ये कुकुट स्वामी स्वतःच्या आई वडिलांची सेवा करत होते. म्हातारे आई वडील होते, त्यांची सेवा करत होते. पुंडलिकाने बघितलं, अरे बापरे, एवढे साधू हे आई वडिलांची सेवा करतात, मी मात्र कर्मदरिद्री, मी स्वतःच्या आई वडिलांना आजपर्यंत कधीच सेवा केली नाही. मनामध्ये थोडस त्यांना कमीपणा वाटला, संकोच आला की आपण सुद्धा आई वडिलांची सेवा करायला पाहिजे. त्याच दिवशी समोर पहाटे 3 स्त्रिया काळ्या कुट्ट होऊन आल्या, डोक्यावरती घागर घेऊन, आणि त्या कुकुट स्वामींच्या आश्रमात जाऊन झाडलोट केलं, संडास सडामार्जन केलं, रांगोळ्या काढल्या. आणि नंतर त्या रूपवती असा सुंदर त्यांचा तो, जे काय पहिल्या गेल्या होत्या त्या काळकूट मळकट झालेल्या होत्या, त्या एकदम रूपवान अशा दिसायला लागल्या. तर त्या स्त्रियांना पुंडलिकरायाने विचारलं की आपण आता पहिल्या गेलात तेव्हा अशा होतात आणि आता तुम्ही अशा. ते हे पुण्य त्या कुकुट स्वामींच्या, फक्त आम्ही सेवा करतो त्याचं पुण्य आहे. आम्ही जी काय झाडलोट करतो, सडास मार्जन करतो, त्याच्या पुण्यामुळे आमची परिस्थिती अशी व्हायचं कारण काय, कित्येक लोक आमच्यामध्ये आंघोळी करतात, स्नान करतात, स्वतःची पाप क्षालन करण्याकरता ते आंघोळी करतात. ती पाप मी काय करते, आम्ही आमच्यावरती घेतो आणि त्यांना त्या पापातून मुक्त करतो, त्यामुळे आमचं हे असं होतं. आणि त्या पापातून क्षालन होण्याकरता आम्ही संतांकडे येतो. कोणाकडे येतो? संतांकडे येतो. आता तुम्ही म्हणाल वारीचं महत्व तरी काय असेल, नाही का? वारीला जायचं कारण काय, हेच आहे. काय आहे, आपण घरात असतो, आपला प्रपंच सांभाळत असतो, मुलाबाळांचं, नाही का? आता मला नातू आहे, नाते आहे, नाही का? आपण काय म्हणतो, रिटायर झालो की आम्ही वारीला जाऊ किंवा हे करू ते करू, देव देव करू, पण ते होत नाही. संसार दुःख मुळे चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ आहे. विश्रांती आहे का संसारामध्ये? कधीच विश्रांती नाही. त्यामुळे हा संसार काय, दुःखाची खाण आहे, कधीच सुख नाही. दुःखाचं मूळ आहे, ते कारण आहे संसार. म्हणजे संसार करू नये असं मी म्हणत नाही. अहो, संतांना सुद्धा मुलं झाली, संतांनी संसार केला नाही, पण संतांनी काय केलं, संसारात असून ते संसाराच्या अधीन झाले नाही. आपण मात्र काय करतो, संसाराच्या अधीन होतो. नको त्या गोष्टीचा आपण लवकर अंगीकार करतो. जी गोष्ट आपल्याला करायला पाहिजे त्याचा स्वीकार आपण लवकर करत नाही. वारीचं महत्व काय, वारीला जाणं म्हणजे, वारी आपण इथून घरातून निघाल्यानंतर जेव्हा आपण जातो आणि त्या परमेश्वराला भेटून परत येतो, चालत गेल्यानंतर परत येतो, ह्याच नाव वारी. बरोबर ना? दुसरी गोष्ट, वारीला जाण्याचं महत्व काय, वारीला गेल्यानंतर घरात आपण दिवस रात्र राहतो, देवाचं नामस्मरण कुठं होते? वारीत गेल्यानंतर जिथून वारी सुरुवात झाली, आळंदी पासून किंवा देहू पासून किंवा सासवड पासून सोपान काकांची वारी, मुक्ताईंची मुक्ताईनगर वरून
किंवा निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वरून ह्या संतांच्या ज्या काही पालख्या निघतात, तिथून जेव्हा ती सुरुवात होते तिथून पासून जे पंढरपूर येईपर्यंत भगवंत भेटेपर्यंत त्या मुखामध्ये सतत नामस्मरण होत असतं. आणि त्यामुळे काय होतं, आपल्या हातून जे काही दोष घडलेले असतात त्याचं क्षालन होतं. वारी करण्याचं कारण काय, अहो मनुष्य देह आपल्याला जो प्राप्त झालेला आहे, त्या देहामध्ये आपल्याला चांगलं दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडशी नारायण नाशे भवपण भवरोगा. मग हे नाश सगळं जे काय दुःखाचं मूळ आहे, दुःख जर घालवायचं असेल तर या मनुष्य देहाची प्राप्ती आपल्याला देवाने एवढा सुंदर गोमटा देह दिलेला आहे. तो कशाला दिलाय, जेवायला खायला की लोकांची निंदा करायला. वारीमध्ये जायचं आहे, वारीचं कर्तव्य काय, लोकांची सेवा करणं. नामस्मरण तर होतेच. दुसरी गोष्ट मगाशी बोललो, संतांच्या संत संगतीने थोर लाभ झाला, अनंत जन्माचा क्षीण गेला. मग तो संतांच्या संगतीमध्ये आपण जायला पाहिजे. संतांच्या संगतीत का जायचं, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळा श्रीपती येणे. पण ते भगवंत इथं भेटत नाही, संतांच्या संगती आपलं मन हे मनामध्ये आपण नामस्मरण करतो नेहमीच, परंतु नामस्मरण करताना आपलं लक्ष मात्र एकरूप होत नाही. भगवंत काय म्हणते, देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी, माऊलीने हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे नाही का. क्षणभर तो क्षण तरी आपल्या त्या देवाच्या ठिकाणी लागतो का, नाही लागत. म्हणून या वारीमध्ये आपलं लक्ष विचलित होत नाही.